आणि आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये रंगलेली टीका टिप्पणी आपण पाहूया। सभागृहामध्ये काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखालून नोटांची बंडलं। सभागृहाच्या तपासणीच्या दरम्यान कॅश सापडल्याचा दावा, चौकशी सुरू असल्याची सभापतींची माहिती। पैशाचं बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद। हे पैसे माझे नाहीत, राज्यसभेमध्ये जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते, काँग्रेस खासदार मनु सिंघवींचा आरोप फेटाळले। किसी की सीट पे कुछ छोड़ दे, इसका मतलब है कि 24 घंटे सीट पे या तो तार लगा दीजिए या सीट पे बांध के बैठिए। हर चीज में राजनीति करना, हर चीज में आक्षेप प्रत्यारोप आरोप करना, मैं समझता हूं हमारे पूरे सिस्टम को नीचे दिखाता है। अदानी मुद्द्यावरून आणि आज पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ। लोकसभेचं कामकाज 1 मिनिटात स्थगित। विरोधी पक्षाच्या खासदारांकडून संविधानाच्या प्रती घेऊन निषेध आंदोलनामध्ये राहुल गांधींसह प्रियांका गांधी सुद्धा सहभागी। संसद परिसरामध्ये राहुल गांधी प्रियांका गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची निदर्शनं। तोंडाला काळे मास्क आणि हातात संविधानाची प्रत घेत आंदोलन। मोदी अदानींच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती, कारण भाजपने शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती, संजय राऊतांचा दावा। तर ठाकरे गटाला संजय राऊतांपासून धोका, राऊतांमुळे आमच्यावर ही वेळ आली असं ठाकरे गटाचे नेते सांगतात। शंभूराज देसाई यांची टीका। उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडिया पेजवरून शिवसेना शिंदेंच्या पेजला फॉलो, तर शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना ठाकरे पेजला फॉलो, त्यामुळे चर्चांना उधाण। आम्ही विरोधी पक्षामध्ये मात्र मॅन्डेट पूर्णपणे मानत नाही। अनेक लोकांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केले आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। आता आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्ही तो मॅन्डेट फार खुशीने नाही, कारण का अनेक ठिकाणी असंही झालेलं आहे कॅन्डिडेट्समध्ये की मतदानामध्ये काही गॅप्स आहेत, त्याच्यामुळे हा मॅन्डेट आम्ही पूर्णपणे मान्य करतो का तर नाही। सरकारच्या मनामध्ये मतांची चोरी करणारा डाकू लपलाय। मार्कडवाडीच्या घटनेकडे लक्ष देऊन सुधारणा करण्याची गरज, नाना पटोले यांची टीका।